ओम नमो आदे सर्वांना. तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते ना आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आज एक रहस्यपूर्ण उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जो की तुमचं नशीब बदलू शकतो. तुमच्या घरात धन सुख आणि शांती एकत्र आणू शकतो. आपण रोज तुळशीला पाणी घालतो, दिवा लावतो, पण तुम्हाला माहिती आहे का, काही दिवस असे असतात जेव्हा तुळशीखाली ठेवलेली एक छोटीशी वस्तू सुद्धा महालक्ष्मीला तुमच्याकडे आकर्षित करते. आणि असाच दिवस म्हणजे शुक्रप्रदोष व्रताचा दिवस. हा दिवस केवळ शिव आणि पार्वतीसाठी नाही तर लक्ष्मी आणि शुक्र ग्रहाच्या ऊर्जा एकत्र येतात असा दिवस आहे. तर त्याचमुळे आज मी तुम्हाला सांगणार आहे की त्या 3 वस्तू कोणत्या आहे, कधी ठेवायच्या, कसं ठेवायचा, त्या वस्तू ठेवल्याच्या नंतर काय परिणाम होतो आणि सर्वात महत्त्वाचं हा उपाय नेमकं काय कार्य करतो हे सुद्धा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर एक गुप्त उपाय जो केल्याने संकटे कायमचे दूर होतात. तर बघा, प्रदोष म्हणजे दोषाचा नाश करणारा काळ. हा दिवस भगवान शिवचा अत्यंत प्रिय मानला जातो. चांद महिन्यात 2दा प्रदोष व्रत येतो, एक शुक्ल पक्षात, एक कृष्ण पक्षात. जेव्हा प्रदोष शुक्रवारी येतो त्याला म्हणतात शुक्र प्रदोष. या दिवशी शिवशक्ती आणि लक्ष्मी शक्ती एकत्र येतात. या दिवशी केलेली साधना, पूजा किंवा उपाय इतर दिवसाच्या तुलनेत अनेक पट जास्त परिणामकारक असतात. हा दिवस पैशाच्या, सौंदर्याच्या, प्रेमाच्या आणि स्थैर्याचं प्रतीक आहे. तर त्याचबरोबर बघा, शुक्र ग्रह आपल्याला जीवनातील ऐश्वर्य, प्रेम, वैभव, संपन्नता आणि कला नियंत्रित करतो. जर शुक्र ग्रह प्रसन्न असेल तर व्यक्तीला आयुष्यात सर्व सुख मिळतात. घरात आनंद, पैसा, प्रेम, आरोग्य दोन्ही टिकतं. जर शुक्र दोष असेल तर घरात तणाव, खर्च, नात्यामध्ये तुटकपणा आणि आर्थिक अडचणी येतात. म्हणून शुक्र प्रदोषच्या दिवशी केलेला उपाय शुक्र ग्रहाची शांती आणि शिवलक्ष्मीचा आशीर्वाद देतो. तर त्याचबरोबर बघा, तुळशी देवीचं महत्त्व तर काय आहे सर्वांना माहिती असेल की नसेल माहिती नाही, पण तुळशी ही केवळ एक झाड नाही तर ती देवी तुळशी माता आहे. ती स्वतः भगवान विष्णूच्या हृदयात वास करणारी आहे. घरात तुळशी असेल तर घरात कधीच नकारात्मक ऊर्जा राहत नाही. म्हणून आपल्या आजी आजोबा म्हणायचे, जिथे तुळशी तिथे लक्ष्मी. तुळशीभोवती केलेला एक प्रदक्षिणा म्हणजे एक पूर्ण यज्ञाच्या पुण्यासारखं फळ मिळतं. आणि या तुळशीच्या मुळाशी ठेवलेली एक वस्तू म्हणजे जणू देवी ऊर्जाची संचिता करण्यात केंद्र. म्हणून शुक्र प्रदोषच्या दिवशी तुळशीखाली ठेवलेली वस्तू तुमच्या नशिबाचा तातळा उघडेल. तर त्याचबरोबर बघा, 2025 मध्ये शुक्र प्रदोष व्रत येत आहे. शुक्रवारी 7 नोव्हेंबर 2025 रोजी आहे. तर पूजा करण्याची वेळ म्हणजेच की सायंकाळी सूर्यास्तानंतर 40 मिनिटांनी ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. तर या वेळेला प्रदोष काल म्हणतात आणि हा काळ शिवलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम असतो. तर त्याचबरोबर बघा, पूजा करण्यापूर्वी अंगण किंवा गॅलरी जिथे तुळशी आहे ते ठिकाण स्वच्छ करा. आपल्याला इथे पूजेची तयारी करायची आहे आणि पूजेची मांडणी करायची आहे. तर त्याचबरोबर बघा, मग गंगाजल शिपडा आणि तुळशीच्या कुंडीतून धूळ पुसा. त्याचबरोबर आता तुळशीसमोर एक चौरंग ठेवा, त्यावर लाल किंवा पांढरा कपडा अंथरून ठेवा. कपड्यावर भगवान शिव, पार्वती आणि लक्ष्मी मातेचं छायाचित्र ठेवा, म्हणजेच की फोटो वगैरे ठेवा. त्याचबरोबर तुपाचा दिवा लावा आणि अगरबत्ती पेटवा. तुळशीला पाणी घालताना म्हणा, ओम तुलसी देवाई नमः. तर मग त्याचबरोबर ह्या मंत्राचा आपल्याला तिथे जप करायचा आहे तुळशीला पाणी घालताना. त्याचबरोबर मग शिवचं ध्यान करा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हे सुद्धा आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे. नंतर तुम्ही हात जोडून प्रार्थना करा, हे महादेवा, हे महालक्ष्मी माते, आमच्या घरातून दुःख, दारिद्र्य, संकटे आणि गरिबी दूर कर. तर त्याचबरोबर बघा, आपण इथे पूजा मांडणी झाल्याच्या नंतर आपल्याला शंख हा महालक्ष्मीचा अत्यंत प्रिय प्रतीक आहे. आपल्याला ह्या 3 वस्तू कोणत्या आहेत त्या आपल्याला इथे तुळशीखाली ठेवायच्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. तर त्याचबरोबर पहिली वस्तू आहे शंख. शंख हा महालक्ष्मीचा अत्यंत प्रिय प्रतीक आहे, जो धन, वृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक आहे. शुद्ध कोरडा आणि पांढरा शंख घ्या, त्यावर गंगाजल शिपडा, तुळशीचं पान ठेवा आणि मंत्र म्हणा, ओम श्री ही किली श्री महालक्ष्मी नमः.
ओम श्री क्लीम श्री महालक्ष्मी नमः हा शंख तुळशीखाली ठेवून रात्रभर तिथेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी तो शंख पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवा. तो शंख घरातील नकारात्मकता ऊर्जा शोषून घेतो आणि लक्ष्मीचा वास ठेवतो. त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे पांढऱ्या मिठाची ढेकळी. तर त्याचबरोबर मीठ सर्वांना माहिती आहे, मीठ हे वाईट शक्ती शोषून घेणारं तत्व आहे. शुक्र प्रदोषाच्या दिवशी मिठाची एक ढेकळी तुळशीखाली ठेवा. त्यावर एक तुपाचा दिवा लावा आणि म्हणा ओम नमो भगवते रुद्राय नमः. ओम नमो भगवते रुद्राय नमः. तर ह्या मंत्राचा जप करायचा आहे. दिवा जळून झाल्यावर ते मीठ वाहत्या पाण्यात विसर्जित करा. हा उपाय नजर, नकारात्मक ऊर्जा, भांडण आणि अस्थिरता दूर करतो. त्याचबरोबर तिसरा उपाय आहे चांदीचं नाणं किंवा पितळाचं नाणं. चांदीचं म्हणजे शांती आणि स्थैर्याचं प्रतीक. चांदीचं नाणं तुळशीखाली ठेवून म्हणा श्री श्री महालक्ष्मी नमः, श्री श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर पूजा झाल्यावर ते नाणं आपल्या पर्समध्ये ठेवा. ते नाणं शुभ धनतेरत्र बनवतं आणि पैसे टिकवायला लागतं. त्याचबरोबर चौथी वस्तू आहे की जी खूप महत्त्वाची आहे. ही माहिती फार कमी लोकांना आहे. लाल गुलाबाचं फूल घ्या. गुलाब प्रेम आणि शांती आणि आकर्षकचं प्रतीक आहे. गुलाब तुळशीखाली ठेवून म्हणा हे तुलसी माते माझ्या घरात सुख आणि प्रेम नांदो. दुसऱ्या दिवशी तो गुलाब वाहत्या पाण्यात विसर्जित करा. हा उपाय कुटुंबातील तणाव, राग आणि गैरसमज दूर करतो. त्याचबरोबर हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे, जेणेकरून घरामधलं जे काही दारिद्र्य निघून जाईल. आयुष्यभर सुख तुमच्या घरामध्ये असेल. फक्त एक दिवस हा जर उपाय केला तर आयुष्य पलटल्याशिवाय राहतच नाही. तर त्याचबरोबर बघा, जेव्हा तुम्ही हा उपाय श्रद्धेने करता तेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, पैशाचा प्रवाह सुरू होतो, कामात अडथळे दूर होतात, नात्यामध्ये प्रेम वाढते, आरोग्य सुधारते. काही लोकांना अनुभव घेतला आहे की या उपायानंतर अचानक आर्थिक लाभ झाला. काहींनी सांगितले की घरात वाद कमी झाले. म्हणजेच हा उपाय फक्त धार्मिक नाही तर ऊर्जात्मक आणि मानसिक शांती देणारा आहे. तर त्याचबरोबर बघा, तुळशीचे पाने वातावरणात ऑक्सिजन वाढवतात. तुळशीभोवती ठेवलेल्या वस्तूमध्ये निघणारी कंपनी वातावरण शुद्ध करतात आणि मन शांत करतात. हे उपाय नुसते आध्यात्मिक नाही तर वैज्ञानिक दृष्टीतही प्रभाव आहेत. त्याचबरोबर जर आयुष्यात वारंवार अडचणी येत असतील तर शुक्र प्रदेशाच्या दिवशी तुळशीसमोर दूध आणि साखरेचा दिवा आवश्यक लावा. कारण की तुम्ही हा दिवा जर लावला तर आयुष्यभरातील संकटे, वारंवार येणारी अडचणीसुद्धा नष्ट होतात. आणि तुम्हाला इथे मंत्रसुद्धा बोलायचा आहे, ओम त्र्यंबक यजामहे, ओम त्र्यंबक यजामहे ह्या मंत्राचा तुम्हाला इथे जप करायचा आहे. हा दिवा शिवलिंगावर अर्पण केल्यास मृत्यू, भय, आजार आणि संकटे दूर होतात. तर तुम्ही हा जर उपाय केला तर तुमच्या आयुष्यभरातील आजार, मृत्यू, भय तुमच्या आयुष्यातील जातील. त्याचबरोबर तुम्ही जर हा उपाय करत असाल तर मनोभावेने हा उपाय करा. मनामध्ये कोणताही किंतु न ठेवता तुम्ही जर हा उपाय केला त्याचं तुम्हाला तर म्हणूनच मंडळी, श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करा. तुळशीखाली ठेवायच्या या 3 वस्तू लक्षात ठेवा: शंख, मीठ आणि नाणं आणि प्रेमासाठी गुलाब. हा उपाय सातत्याने केला तर लक्ष्मी आणि शिव दोघांची कृपा कायम तुमच्या सोबत राहील. म्हणून त्याचमुळे ओम शिव लक्ष्मी नमः, ओम श्री श्री लक्ष्मी नमः हा मंत्राचा तुम्हाला नक्की जप करायचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा, जेणेकरून हा आशीर्वाद सगळ्यांना मिळो. त्याचमुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर नक्की सर्वांना शेअर करा आणि सर्वांना इथे धन्यवाद.